सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवलेला आहे शाही तुकडा रेसिपी। पहा मस्त हे डिझर्ट तयार झाले आहे आणि याला शाही तुकडा का म्हणतात हे डिझर्ट हे बनवल्यानंतरच तुम्हाला समजेल। हे खाण्यासाठी खूप टेस्टी झालेले होते। डिझर्ट बनवण्यासाठी पहा अशा प्रकारे मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहे, त्याचे अशा प्रकारे चौकोनी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। पहा या पद्धतीने हे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत। आता तव्यावरती तूप टाकून हे छान लालसर रंग येऊपर्यंत आणि याला क्रिस्पीपणा येऊपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। पहा मस्त याला कलर आलेला आहे। अशा प्रकारे हे भाजून झालेले आहेत। आता दूध घेतलेलं आहे मी इथे, ते उकळून घेतलेलं आहे। आता उकळलेल्या दुधामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि कलर येण्यासाठी येलो कलर किंवा तुम्ही याच्यामध्ये केसरी टाकू शकतात। इथे मी केसर टाकलेला आहे, त्यानंतर साखर टाकलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। इथे मी 2 चमचे साखर टाकलेले आहे। त्यानंतर छान अशी उकळी काढून घेतलेली आहे। उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकलेले आहेत। अशा प्रकारे काजू बदाम कट करून घेतलेले आहेत आणि थोडीशी वेलचीही टाकलेली आहे। आता छान याला 2 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं आहे। छान ड्रायफ्रूट शिजल्यानंतर आता याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायची आहे। अशा प्रकारे छोटा 1 चमचा भरून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकलेलं आहे। आता छान एकत्रित मिक्स करून याला असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून छान याला त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता हे झालेलं मिश्रण उकळत्या दुधात टाकून घ्यायचं आहे। यामुळे दुधाला छान घट्टपणा येतो आणि टेस्टही याची खूप छान अशी लागते। अशा प्रकारे पातळ असं करून घ्यायचं आहे, घट्ट ठेवायचं नाही। घट्ट ठेवल्यामुळे दुधामध्ये गाठी होतात। अशा प्रकारे आता याच्यामध्ये उकळत्या दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे। हे पूर्ण मिश्रण आता याच्यामध्ये थोडं थोडं करून अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर लगेचच दुधाला घट्टपणा येतो। पहा किती मस्त कलरही आलेला आहे आणि घट्टपणाही आलेला आहे। पहा मस्त आता हे तयार होत आहे। आता याला 10 मिनिटांसाठी अशा प्रकारे ढवळत शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व कस्टर्ड पावडरचा कच्चापणा यामधून निघून जाईल। आता 10 मिनिटं झाले आहेत। मस्त याला घट्टपणा आल्याने हे तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहे। थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात। अशा प्रकारे चमच्याने ढवळत थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पटकन असं थंड होईल। आता इकडे मी अशा प्रकारे ब्रेडचे तुकडे एका डब्यामध्ये पसरून घेत आहे। त्यानंतर आता थंड झालेलं दूध त्याच्यावरती अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। हा मस्त आता याच्यावरती कट करून घेतलेले काजू आणि बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेले होते ते मी टाकलेले आहेत। मस्त डिलिशियस असे हे डिझर्ट तयार झालेलं आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी असे झालेले होते। तुम्ही नक्की झटपट असे हे डिझर्ट नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।